जगामध्ये पहिल्यांदा दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक तुमची मान्यता असते आणि एक वास्तव असते. मान्यता ही व्यक्तिगत असते. 100 कोटी जर माणसं असतील या जगामध्ये तर त्यांची जीवन जगण्याची शैली आणि मान्यता त्यांच्या पद्धतीने असते. त्यांचा आर्थिक इतिहास, मानवाचा इतिहास, वंश परंपरेचा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टीतून एक मान्यता तयार होते. झोपडीमध्ये जन्माला आलेला जर मुलगा असेल तर त्याला मिळालेला पैसा, त्याची बौद्धिक कुवत, त्याची बौद्धिक क्षमता, त्याची विचार करण्याची विचारशैली, ह्या सगळ्यातून एक संकल्पना तयार होते की जीवनाकडे कशा रीतीने पाहायचं. याला म्हणतात अनेक प्रकार मिक्स होऊन एक संकल्पना जगाला येते. तसं ती शेवटी मान्यता असते. ती तुमची मान्यता इतरांबरोबर असेल असं काही सांगता येत नाही. राजघराण्यातला माणूस आहे तो जन्मजात राजा म्हणून जन्माला आलेला आहे. त्याचा इतिहास, त्याची परंपरा, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी, ज्ञान, त्याला शिकवणारे, त्याला सांभाळणारे सगळं वेगळं, म्हणून त्याची जीवनाविषयी मान्यता येते. तसं परमार्थात आल्यानंतर परमार्थात का आलात तुम्ही ही तुमची पार्श्वभूमी पहिल्यांदा चेक केली पाहिजे. वडील आहेत म्हणून आपण परमार्थात आलो तर देवाशी काही घेणं देणं नाही. जसं सोन्याचा व्यापार करणारा मुलगा आहे, सोन्यावर त्याचं प्रेमच नसतं. सोनं हा व्यवसाय असतो. कितीतरी किलो सोनं पाहिलेलं असतं ना. एक सामान्य बाईला जर सोनं मिळालं तोळ 2 तोळ तर तिचा आनंद गगनात मावत नाही. जर नवऱ्याने केलं तर मग प्रश्न विचारूच नका तुम्ही. नवऱ्याने जर सोनं केलं तर नवऱ्याला काय काय खायला करील, जर नाही केलं तर किती डोकं खाईल, त्या दोघांचा आपल्याला अंदाज येतो. पार्श्वभूमी म्हणतात त्याला. परमार्थामध्ये तुम्ही का आलात, उणीव म्हणून आलात का? काही माणसं काहीच जमत नाही परमार्थामध्ये. म्हणजे संसारामध्ये शेती जमत नाही, गुलामगिरी जमत नाही, कष्ट जमत नाही, आणि मग अनायासे परमार्थाची लाईन सापडते. आणि परमार्थात काम कोणी सांगतच नाही. अभ्यास करा, ज्ञानेश्वरी पाठ करा. हरिपाठ असाच म्हणला पाहिजे. कोण सांगणार आहे तुम्हाला? मला सांगावं. अर्धाच म्हणलं तर काय कोण करणार आहे? नाहीच हरिपाठ केलं तर काही ज्ञानोबा काठी घेऊन मागायला लागतील. गळ्यात माळ घातली, वारकरी झाला तर हरिपाठ म्हणला काय? म्हणजे काय उद्देश काय? नियंत्रण नाहीये परमार्थामध्ये. आणि स्वभाव सौम्य असल्यामुळे एक छोटी गोष्ट असते ती समुदायाकडून पूर्ण होते. समुदाय सगळं भगवानगड आहे आणि भगवानगडाच्या सान्निध्यात येणारा माणूस कुठल्या भावनेनं आलेला आहे. नवीन नवीन गादीवर बसलो तर ते भूत लागलेलीच माणसं गडावर जास्त यायची. त्यांना वाटलं की बाबांना गादीवर बसलं म्हणजे भूतातलं काहीतरी कळत असेल तर ते सगळे येऊन मला सांगायचे ते असं लागले, ते ओढ्यातलं. तुम्हाला ते ओढाही समजत नव्हतं, काही समजत नव्हतं. नाही का माहिती तुम्हाला भूतातलं काही कळत नाही. मला काही कळण्याची गरज होती. तुम्ही असताना भूताची काय गरज? मनुष्य जीवनाला इतक्या नरकमयी आत्मेमध्ये तुम्ही स्वतः घातलं, याच्यापेक्षा भूत काय करत असतं? ही तुमची मान्यता आहे. ओढ्यातलं मानायचंय तुमची मान्यता आहे. मंदिरातलं मानायचे तुमची मान्यता आहे. चमत्कार करणाऱ्या साधूला मानायची तुमची मान्यता आहे. तुमचं जीवन आहे. त्या वास्तवाशी काही संबंध असला पाहिजे असं काही नाही. एक महाराज औषध देऊन सगळ्याला नीट करायचं आणि त्याची मुलगी आजारी पडल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केली. नाही लक्षात आहे. तो दुसऱ्याच्या मुली नीट करतो, त्याची मुलगी नीट करायची असली तर तरी पण लोक जातात. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. काय? तो नीट करतो, तुमची मान्यता आहे ती. वास्तवाशी काही संबंध आहे का नाही काही माहित नाही.
आपले रोज योगा क्लास चालतो, हे चालतो. एक आयुर्वेदातला माणूस आला, मला म्हणे, महाराज आपण कसलाही कॅन्सर असलं तरी बरा असतो. मी त्याला चहा वगैरे पाजला आणि मग तरी ते उदाहरण दिले, मी इथं बरा केला, तिथं बरा केला, या ठिकाणी. म्हणलं चहा घेतला का? म्हणे मग जायला हरकत नाही. पण मी कॅन्सर नीट करतो. म्हणलं मला नाही ना. तुझं म्हणणं बरोबर आहे, तू कॅन्सर नीट करतो, तू कॅन्सरवर चांगला इलाज करतो, पण ज्याला आहे त्याच्याकडे जाणं, तू मला का त्रास देतो? म्हणजे तुम्ही जर सांगितलं तर लोक विश्वास ठेवतील. म्हणजे तू नीट करतो ना, मग तुझ्यावर काय विश्वास ठेवणार नाही? तुझं जर चॅलेंज आहे की मी कॅन्सर नीट करतो, तर मग मला सांगायची काय गरज आहे? घराची माती दिली तरी माणसं नीट होतात, तुझी काय गरज आहे मला? भगवान बाबावर लोकांची श्रद्धा आहे, सगळ्या पद्धतीने ती पूर्ण होते, सगळ्या पद्धतीने जाते. तुमची मान्यता आहे, जगद्गुरु तुकोबारांची मान्यता आहे, स्वप्नामध्ये दिलेला उपदेश सुद्धा सत्य आहे, मान्यता आहे. ज्ञानोबरांची मान्यता आहे, श्री गुरु सारे का असता पाठी राखा. आणि जी मान्यता आहे ती तुमची मान्यता तुम्ही टिकवण्यासाठी तुमचं आयुष्य पणाला लागतं. तुम्ही दिलेला शब्द जर तुम्ही पाळत असाल तर तुमचा शब्द इतर ऐकतील, नाही तर ऐकणार नाही. तुम्ही दिलेल्या शब्दाची तुम्ही जर अवहेलना करत असाल, लोक तुमची अवहेलना केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तुम्हाला किंमत देत नसाल तर समाज तुम्हाला किंमत देणार नाही. नुकसान आणि फायदा फार गोल झाला. त्याचा परमार्थात आल्यानंतर तुमची मान्यता काय, हा महत्वाचा भाग आहे. गेल्या 10-20 वर्षांमध्ये शिर्डीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला, वाढला. तिरुपती वाढली, शेगाव वाढलं, शिर्डी वाढली, भरपूर पैसे यायला लागले. याचा अर्थ असा नाही की त्यांची मान्यता, त्यांचा वास्तव. लोकांना गुण आला ना, तो माती देतो का काही देत नाही, काही संबंध नाही त्याचा. लोक येणार तुमच्याकडे, ती गुणवत्ता आहे. आणि गुण कशामुळे आला त्याची तुमची मान्यता आहे. शिर्डीमुळे गुण आला का तुमच्या कर्मामुळे गुण आला का तुमच्या गुणवत्तेमध्ये गुण आला, काही घेणं नाही. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर अर्थ नीट लक्षात ठेवा. काय बोलतो तुम्ही? आमचं विद्यार्थी अवस्थेमधला प्रसंग आहे. अर्धवट मुलगा आमच्या बरोबर शिकायला होता, मुरलीधर आनंद. मीच नाव ठेवलं होतं, मुरली नाव होतं त्याचं. चांगलं वाटत नाही म्हणलं संन्यासीचे कपडे, तर मुरलीधर आनंद ठेवलं. नाव ठेवल्यानंतर ते थोडंसं अर्धवटच होतं, कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला होता, डोक्याला मार वगैरे लागलेला होता. मग कधी कधी असं उलट सुचायचं. आमच्या गुरुने सांगितलं की बघ, महिना 2 महिने झाले टाकी साफ केली नाही, ते टाकी साफ करा. खाली विजर टँक असतो ना, लोखंडाची मोठी टाकी. मग साफ केल्यानंतर थोडंसं कलर गेलेला, गंज लागलेला, तर लोखंडाला स्वामीजीने पाहिलं. तर मी आपण कोरडी केली, त्याला कलर करून घेऊ. मग कलर वगैरे आणला आणि पेंटरने सांगितलं की पेंटर काय आला नाही. मग आमच्या त्या मुरलीला असं वाटलं की पेंटर आला नाही, मी लक्ष देत नाही, आपण जरा स्वामीजीकडून मान्यता मिळवण्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे. त्या पेंटमध्ये वास असतो. आमचं टाकीच्या आतमध्ये उतरला आणि पेंट करायला, वास, ऑक्सिजन भेटलं नाही बॉडीला, तिथंच बेशुद्ध झाला. आणि तिथं थोडासा वास कमी झाल्यानंतर आपल्या तोच जागा झाला. तो आपल्याला माहिती नाही की तो आतमध्ये जर पेंट करतो. तो काही व्हीआयपी नाही, दर मिनिटाला कुठे गेला, कुठं आला, कुठे चौकशी करायला. जे आपले झोपलेले 5-10 मिनिटानंतर होशमध्ये आला तर तो पूर्णपणे शुद्धीवर आला नाही. 4चा टाइम झाला होता. कसं तरी बाहेर निघाला आणि असं एकदम ओरडायला सुरुवात केली, ब्रह्म साक्षात्कार झाला, ब्रह्म साक्षात्कार झाला. अगोदर अर्धवट, त्याच्यात हा बेशुद्ध पडलेला आणि पूर्ण शुद्धी अवर आलेला, अशी मधली अवस्था. ते ओरडल्यामुळे मी असं खाली आलो बिल्डिंग मध्ये. म्हणलं काय झालं रे मुरली? ब्रह्म साक्षात्कार झाला म्हणजे मला. म्हणलं कसा झाला? समाधी लागली. म्हणजे कुठे लागली? टाकीमध्ये.
तर मी मला डाऊटच होता की हा अर्धवटेपणा आपण तपास केला पाहिजे. मी त्या टाकीजवळ गेलो ना, असं तोंड घातलं त्या आतमध्ये, एकदम त्या ऍसिडचा आणि त्या पेंटचा वास आला. एका मिनिटातच डोकं असं बिघडलं. मला हा याच्यात घुसून पेंट करतो का? मला बाहेरून वास सहन होत नाही, हा आतमध्ये घुसून मग याच्यावर काहीतरी चांगलं डिपेंड झालं. मग त्याला नेलं असं, पाणी टाकलं त्याच्या डोक्यावर, थोडं 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 कमी झालं. स्वामीजीच्या दर्शनावर स्वामीजी आपल्या गुरुला म्हणलं, आपकी उम्र 65 साल की है, आपने ब्रह्म देखा नहीं, मैंने ब्रह्म देखा. स्वामीजी माझ्याकडे पाहिलं, मैंने कहा स्वामीजी वो पेंट कर रहा था टाकी के अंदर, पेंट करते करते बेहोश हो गया, उसी को ये समाधि मान बैठा. स्वामी अच्छा, बड़ी अच्छी बात है. स्वामीजी को, स्वामीजी आमचे फार वेगळ्या स्वभावाचे, दुःख होतच नाही तुम्हाला. बोले हाँ सही बात है भाई, 65 साल हो गए, मैंने ब्रह्म को देखा नहीं, तुमने देख लिया, बहुत अच्छी बात है, अब बैठ जाए. नहीं मैंने ब्रह्म को देखा. बोले अच्छी बात है, ब्रह्म को देखा है ना. लेकिन मैंने ब्रह्म को देखा है तो अच्छी बात है ना. अभी मैं क्या करूं आपको? तुमने अगर ब्रह्म को देखा है तो मैं क्यों मानू तुमको? तुमने देखा है तो तुम्हारे लिए देखा है, बैठो. माझ्या लक्षात आले नीट होत नाही. मी त्याला धरलं, मी विहीर होती त्या विहिरीमध्ये सोडून दिलं. मग ते डोकं गार होत 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 जरा शुद्धी आला. संध्याकाळी जी आरती असते त्यात आम्हाला आला, म्हणजे स्वामीजी ब्रह्म आ गए. मग त्यावेळेस तो शुद्धीवर आले होते. स्वामीजी ने क्या रे तूने ब्रह्म को देखा है? मुझे पता नहीं क्या हो गया था, मैं बेहोश हो गया था. कैसे बेहोश हो गया? बोले मैं कलर कर रहा था, कलर करते करते मेरा दिमाग घूमने लगा और मैं वही बेहोश हो गया. मुझे ऐसा लगा कि समाधि गई, और फिर जरा से सामने तारे दिखाई देने लगे तो मुझे लगा यही ब्रह्म प्रकाश है. और जब मैं 1 घंटा नामदेव ने पानी में डुबो के रखा तो मेरे ध्यान में आया मेरे बेखूबी थी. हमारा ध्यान में लक्षात आपला मूर्खपणा. ही स्टेप्स आहेत, नीट आहे का? परमार्थात आल्यानंतर महाराज झाल्याचा भास होतो, ईश्वर भेटत नाही. काहीतरी दुखी लोक जवळ येतात, काहीतरी चमत्काराच्या अपेक्षेनं. समाजामध्ये जे 2-3 वर्ग आहेत त्याच्यामध्ये दुखी वर्ग जवळजवळ 99% समाजामध्ये. आणि तो जो दुखी वर्ग आहे तो ज्या ज्या लोकांकडे जातो, जिथे जिथे त्याला तो गुण येतो तिथे तिथे तो वर्ग गुंतलेला असतो. मराठवाड्याचं फार मोठं भाग्य महाराज, गावागणीच महाराज, संस्थान पण तेवढे आहेत आणि महाराज लोक पण तेवढेच. काय कसं सांभाळत असेल मराठवाडा, सगळ्या महाराज लोकांना देव झाले. आणि लग्न नाही, काय नाही, काय नाही, त्यामुळं सगळे कारस्थान करायला महाराज लोक मोकळे. ज्ञानेश्वरी वाचायचं नाही, अभ्यास करायचा नाही, पुस्तकं लिहायचे नाही, कुठं प्रवचन करायचं नाही. आणि सगळ्यात मोठं बंधन क्षेत्र संन्यास, म्हणजे बीड जिल्हा सोडून कुठे बोलवतच नाही, म्हणजे क्षेत्र संन्यासच आहे ना. सगळा प्रवास आयुष्यात 2 तासाचा, काही करायला मोकळत ना महाराज. माणसाला, गावातल्या माणसाला एवढं माहीत नाही जेवढं महाराज लोकांना माहीत असतं. प्रत्येकाची कॅपॅसिटी किती. जर मूळ उद्देश लक्षात ठेवा, तुम्ही परमार्थात आलात तर परमार्थातलं ज्ञान तुम्हाला हवंय, परमार्थातले घटक तुम्हाला हवेत. आणि परमार्थाचं विश्व हे इतरांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. मी जसं गादीवर बसलो होतो, मला अक्षरशः आजही सिटीतला काडी सुद्धा कळत नाही. हे सत्य आहे. नांगरटी म्हणजे काय, कोळपणी म्हणजे काय, हे शब्द आमच्या कानावर पडलेले असतात, प्रत्यक्षामध्ये काही माहिती. मग ज्याला माहिती ती शेती करतात नारायण महाराज, मग त्यांना माहिती ती शेती करतात, पण तुम्हाला माहित नाही. पण स्थिती अशी आहे, जरी पीक काढायचं असलं ना तर नांगरणी अगोदर, मग त्याला ऊन तापू द्यावं लागतं, नंतर त्याच्यामध्ये बीज पेरावं लागतं, नंतर त्याला पाणी लागतात, ते झाड मोठं व्हावं लागतं, नंतर त्याला आणि निरोगी राहिल्यानंतर मग कणीस येते. बरोबर. परमार्थ सुद्धा याच पद्धतीचा आहे. पहिलं तुमची विचार, त्याच्यावर पहिले नांगर फिरला पाहिजे. जे विचार तुम्ही परमार्थात घेऊन आलात ते तुमचे विचार आहेत, ते विसंगत विचार आहेत, संसारातले विचार आहेत, संसाराची ती मान्यता आहे.
आई वडिलांनी दिलेले, परिसराने दिलेले, सांस्कृतिक पद्धतीने तयार झालेले ते विचार आहेत. ते विचार म्हणजे तुमची मान्यता आहे. त्याचा आणि परमार्थाचा काडीचा सुद्धा संबंध आहे. लक्षात येते काय बोललो तुम्हाला? तुमची जी जडणघडण झालेली ती बैठकच चुकीची बसली. ती संसाराकरता योग्य आहे, परमार्थाकरता अयोग्य आहे. लक्षात येते काय बोललो तुम्हाला? परमार्थ खरं काय आहे? तुमची मान्यता जर जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत नांगरच फिरवत आहे. एक मोठा गायक, त्याच्याकडे माणूस शिकायला गेला. मोठं नाव मोठं होतं म्हणून त्याची इच्छा होती गायन शिकावी. गेला तो शिकायला. आणि जो शिकायला गेला होता त्या विद्यार्थ्याने त्याच्या गुरुला सांगितलं की माझा खूप चांगला अभ्यास आहे, पण तुमचं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मी थोडंसं शिकावं. थोडंसं म्हणल्यानंतर जरा गुरु चपापला. म्हणलं गा. तिला 10-20 मिनिटं गायला लावलं आणि गुरुजी गप्प बसले. शिष्य म्हणला किती दिवसात तुमच्यासारखं गाणं येईल? ते म्हणे 12 वर्षाला. म्हणजे तुमच्याकडे जो दुसरा पोरग आहे तो 3 वर्षात तयार झालाय आणि तुम्ही मला 12 वर्ष सांगतात. जो 3 वर्षात तयार झालेला आहे त्याला स्वराची अक्कल नव्हती. ते माझ्या डोळ्याची देखीलची गोष्ट. तो 3 वर्षात तयार झालाय तर मी तर तयार आहे. मला 12 वर्ष कशी काय लागतील? काहीतरी खोटं बोलतात तुम्ही. नाही, जो तुझी मान्यता बरोबर आहे. जो 3 वर्षात तयार झाला होता ना त्याला स्वराबद्दल काहीही माहिती नव्हती. तुमची दिली माहिती ती योग्य ठिकाणी दिली. तुझी चुकीची माहिती आहे ती काढायला 10 वर्ष लागली. माझं द्यायला वेळ नाही लागणार. तर तुझी जी गाण्याबद्दल समजूत आहे, तुझी शैली आहे, स्वराबद्दलचे तुझे विचार आहेत ते काढण्याकरता 10 वर्ष लागतात. माझं सोपं शिकायला. तर चुकीचं शिकून आलास ना ते तुला काढावं लागेल. परमार्थामध्ये एक असताना जी तुमची मान्यता आहे ती धनाविषयी असेल, तनाविषयी असेल, मनाविषयी असेल, बुद्धीविषयी, ती तुमची मान्यता आहे. तुम्हाला ती संसारिक माणसाने दिलेली आहे. अधिकारी पुरुषाने दिलेली मान्यता नाही, गुरुने दिलेली मान्यता नाही. तुमच्यामध्ये बदल व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही साधूकडे आलेला आहात. तर साधूचा विचार घेऊन तुम्ही बदलायला हवं. बसते का डोक्यात? तुम्हाला परमार्थात येते. एक नवीन जग आहे, नवीन विश्व आहे परमार्थामध्ये. इथे वैराग्य एक प्रकार आहे, विचार एक प्रकार आहे, आचार एक प्रकार आहे. हे सगळे स्टेप्स आहेत. ज्ञान एकदम नाही आहे. ज्ञान परमार्थाचं फळ आहे. ज्ञान प्रारंभ नाही आहे. लक्षात येते काय म्हणून? ज्ञान मिळवणं हे परमार्थाचं फळ आहे. ज्ञान प्रारंभ नाही. माणसं अगोदरच ज्ञानावर झोंबतात. ज्ञान मिळत नाही, मान्यता मिळते. नांगरी जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याला नांगरणी म्हणतात. सर्व संग परित्याग करणं ही परमार्थातली पहिली नांगरणी. सर्व संग, तुमची मान्यता, तुमचं मित्रमंडळ, तुमचं मातृपितृ, सगळ्या मान्यता शिकून गुरुकडे यावं लागतं. 13व्या अध्यायामध्ये सगळ्या गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. स्वतःला नाव नाही आहे. गुरु संप्रदाय धर्म. गुरुचा जो संप्रदाय असेल, जो धर्म असेल, तो सुद्धा त्या शिष्याचा असतो. त्याचा स्वतःचा संप्रदाय नाही, स्वतःचा धर्म नाही, स्वतःचं नाव नाही. गुरु ठेवील ते नाव, गुरु बोलेल तो धर्म. गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती न शिव. गुरुनी जर त्या पुस्तकाला वाचायला सांगितलं असेल तर वाचतो. आपल्या मनाने कुठलीही वाच्यता किंवा वाचन करत नाही. याचं मूळ कारण आहे त्याचे इफेक्ट काय होतात, परिणाम काय होतात हे याला माहीत नसतात. म्हणून शिकता शिकता जर तो दुसरं काहीतरी मनामध्ये आणलं, दुसऱ्याचं डोकं जर मध्ये शिरलं तर आपलं डोकं बिघडतं. म्हणून गुरुचं प्रभावी संस्करण होत नाही, संस्कार पडत नाही. म्हणून ही पहिली मान्यता आहे. वैराग्य. वैराग्याला अग्नी म्हटलेलं आहे. धगधगीत ज्वाळ विवेकासहित
वैराग्याचे बळ आणि दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे. कोकणामध्ये जर भात शेती करायची असेल ना तर तो तुकडा असतो ना 10 गुंठ्याचा, त्याच्यावर लाकडं ठेवतात आणि त्याला भाजतात आणि तो 10 गुंठ्याचा तुकडा भाजल्यानंतर त्यामध्ये साळी टाकतात आणि जो भाजलेला तुकडा आहे ना त्याच्यामध्येच त्या साळी टाकल्यानंतर त्या उगवतात आणि मग पहिली ती साळीची टाकणी, मग ते उगवतात, मग लावली, भात लावली आणि भाताची रोपं तयार करण्यासाठी जी 10 गुंठे 1 गुंठा जशी जशी स्थिती असेल ती जमीन भाजावी लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये साळी टाकली जाते, त्याची रोप तयार होतात आणि मग ते इतरत्र लावावी लागतात. त्याला भात लावणी म्हणतात. परमार्थामध्ये सुद्धा याच पद्धतीचं जीवन आहे. तुमची मान्यता, तुमचे संस्कार, तुमची जडणघडण ही जी जुनी आहे ती अगोदर टाकावी लागते आणि सगळी टाकली त्यानंतर मग नवीन संस्कार गुरुचे तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. मग कुठले नवीन संस्कार असतात? मग कुठलं कर्म आपण केलं पाहिजे हा पहिला संस्कार आहे. कुठलं कर्म आपण केलं पाहिजे? कर्म शब्दाचा अर्थ आहे की शरीर तंदुरुस्त राहावं याच्याकरता केलेलं कर्म. मग तो व्यायाम असेल, गुरुसेवा असेल, गुरुधर्म असेल, हे कर्म. गुरुनी जे सांगितलेलं आहे त्याचं पुन्हा पुन्हा उच्चारण करणं ती उपासना आहे. सर्व संघ परित्याग असेल तर या मान्यता तुम्हाला जीवनामध्ये मिळतात. आणि उपासना कशा करता करायची जीवनामध्ये तर ती जे ज्ञान आहे ते ज्ञान रुजलं पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. मग कुठलं ज्ञान पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये तर ज्ञानाची जी प्रथम समजूत आहे ती महत्वाची जीवनामध्ये. कोण पाहिजे? बघा काल पण विक्षेप गेला असं करू नका. तार चुकली ना तुम्हाला लक्षात येत नाही तुम्हाला काय सांगितलं. एक तर पहिलंच ज्ञानेश्वरी सांगू नये अशी मान्यता होती. सगळ्याचा आग्रह होता ज्ञानेश्वरी सांगावी, पण ते ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता सुद्धा अधिकारीला असतं. त्याचं सुरुवातीचं वाचन, संकल्पना, ते शिस्तीशीर ऐकणं ज्याला म्हणतो ना ते फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये संसार करत परमार्थ ऐकणं म्हणजे रामायण त्याच्यामुळेच ठेवतो मी. रामायण भागवत ठेवतो ना कारण की तुम्ही उठा बसा रावणाच्या आचरीत सीता कुणीच सोडत नाही. तुमच्या येण्या जाण्याने काही फरक पडत नाही. ते खरं दूषण बदलत नाही, कुंभकर्ण बदलत नाही. तर इथं सगळी मान्यता बदलते जी ज्ञानात्मक असते. हे फार जपून हाताळावं लागतं. शक्यतो सांगत नाही कारण की मला पण या परिसरामध्ये खूप आनंद होतो. माझ्या विकासाकडे पाहतात, ज्ञानाकडे पाहत नाही म्हणून फार समाधान नाही. कधी डोकंच खात नाही तुम्ही. 7 वर्षामध्ये कोणी विचारच नाही की या ओवीचा या अभंगाचा अर्थ काय असतो. आणि जे विचारण्याची शक्यता असते ते परीक्षक असतात. ते शास्त्रीला किती येतं या अंदाजाने विचारावं. मग तो विचारायला उलटा प्रश्न टाकला की ते बसतात. मग पुन्हा नादीच लागत नाही. म्हणून ज्ञान फार सूक्ष्म आहे आणि मानसिक स्थिती फार चांगली पाहिजे. मग परमार्थात आल्यानंतर काय ज्ञान स्वरूप काय, ज्ञानाचं स्वरूप काय? मग या सृष्टीमध्ये या पृथ्वीमध्ये असं कोणतं तत्व आहे की जे तत्व या सृष्टीचा बॅलन्स सांभाळत, या सृष्टीला सांभाळत. आपले वाढ वडील आजोबा पुढची पिढी सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त आपण या सृष्टीमध्ये नसतो. पंजोबाच्या टायमाला आपण नाहीये, खापर पंजोबाच्या टायमाला आपण नाहीये. परंतु नंतर आपण असू की नाही असं काही सांगता येणार. या काळात तर अवघडच आहे समजा. म्हणजे हा तो मधला भाग आहे. आपली परंपरा आहेत, आपल्या नंतरची परंपरा आहेत. आपण येऊन लुकतो असं का? कोण शास्त्र असं? कोणाचा बलात्कार आहे? कोण आपल्याला जगू देत नाही? कोण आपल्याला वेळेवरच जगावं लागतं? लहानपणाच असतो. शरीर मोठं जगातल्या कुठल्याही माणसाने शरीर मोठं केलेलं नाही, आपोआप मोठं होतं. कळतंय तुम्हाला? कुणीही मोठं केलेलं नाही. त्याचे बुटकेच माणसं राहिले नसते जगात. काही काही जी लांबी माणसापेक्षा थोडी जास्त आहे तरी त्याची लांबी थांबवली आहे. ते जरा सर्वसामान्यापेक्षा जास्त उंच होते, जरा कमी करायला. काही तुमच्या हातात काहीच नाही. आंधळ्या पद्धतीने जगले.
आणि शरीर वाढतं कसं याचं ज्ञान नाहीये. शरीर कंट्रोल कसं काय करणार आणि वेळेवर सगळं. वयात आल्यानंतर लग्न करावं लागतं आणि फार सुंदर आहे बरं का. वाढ वडिलांचा जो अनुभव असतो ना तोच अनुभव आपल्या मुलाला यायलाच पाहिजे. इतका सुंदर आग्रह असतो आई वडिलांचा. जे त्रास वाढ वडिलांनी संसारात सहन केलेले आहे, बायकोचं बोलणं, भावकीचं बोलणं, परिसरातला त्रास सगळं आपल्या मुलाला मिळाला पाहिजे. वारसाही नको, जमिनीत मिळालं पाहिजे असं काही नियम आहे का? प्रॉपर्टी मिळायला पाहिजे असं काही, सगळंच मिळालं पाहिजे. बरोबर तेच मिळतं. वडिलांची भावकी असते याची नंतर भावकी तयार आहे. पण तेच लोकांनी धोका दिला. माणसात माणुसकी नाही, लोक बदलतात. हे किती दिवस तेच ते सांगायचे. बदलत का नाही? अहो राष्ट्रच बदलला नाही, बदलणार काय? ज्या मार्गाने संसारिक माणसं चालतात त्याच मार्गाने जर तुम्ही चालत असाल तर बदलायचं काही कारणच नाही. म्हातारा माणूस जे म्हणेल तेच होणार, कारण त्याच मार्गाने तुम्ही चाललात. तर संतांच्या मार्गाने जर तुम्ही चाललात तर संतांच्या म्हणण्याप्रमाणे बदल होतो. मार्ग दावून गेले तर मार्गाने गेलं तर बदल होतो. किंवा अमुक एक जप झाला, अमुक एक साधना झाली, अमुक एक ज्ञान झालं, मन असं बदलतं. मन बदलल्यानंतर मग पुढची साधना ही असते. त्यावेळेस मन असं बदलायचं असते. तरी डोक्यातच नाही ना तुमच्या. जन्माला आलो मरू नये याच्यासाठी प्रयत्न असतो. काही हातात नाही. 50 नंतर दात पडतात, काही केस करतात थोडी. उलट दात काढण्याचे पैसे दिले जातात. दुखतोय तो लवकर काढा, काढण्याचे पैसे. मग काय करणार तुम्ही? बरं हे काय तुमच्या जीवनामध्ये घडतं अशातला भाग नाही. रस्ताच तो आहे. आपोआप केस पिकतात, आपोआप दृष्टी कमी होते, आपोआप आठवण कमी होते. आठवण पाहत तुम्ही बालपण ठराविक स्पॉट असतात. पर दिवस काय जगलात तुम्ही ते आठवत नाही. काय त्याच्यानंतर नंतर तर अनेक काळ असायचो. आपल्या मुली त्याला आपण मांडून घेऊन सांभाळलेलं असतं. ती मुलगी येऊन विचारते, बाबा ओळखलं का? किती वाईट परिस्थिती. ज्या मुलीचं लग्न केलं, ज्या मुलीला मान्यता दिली, ज्या मुलीला आपण खेळवलं त्यालाच आपण ओळखत नाही. मग ती शेजार पाजारची म्हणतात नाही आता ओळखत. जिवंत आहे बरं, जिवंत आहे पण ओळखत हळूहळू विसर. संवाद, नातेवाईकांचा विसर पडतो, मुलांचा विसर पडतो, मुलींचा विसर पडतो. श्वास बॉडीमध्ये शिल्लक असतात, त्याला म्हणतात जिवंतता. ओळखत नाही म्हणजे अन्न पचत नाही असा अर्थ होत नाही. फार महत्वाचा सिद्धांत. ओळखत नाही हे ब्रेनचं कार्य आहे. तो खाल्लेलं अन्न पचत नाही असं नाही, पद्धत व्यवस्थित असते. मग एक दिवस असा येतो की पोटातला जो जठराग्नी असतो तो विजतो, त्याला मरण म्हणतात. मरणाची प्रक्रिया बंद होते तेव्हा ते मरण येते. आणि विज्ञानाचा भाग असा आहे, दैनिक मरण आहे. ते तुम्हाला दिसत नाही तुमच्या शरीरामध्ये. आता जे रक्तातले सेल्स असतात ना, कण, ते रोज मरतात, रोज जन्माला येतात, रोज मरतात. त्यांचं आयुष्य आहे 120 दिवस, 60 दिवस. आपल्या शरीरामध्ये आपण मरण्याची रोज प्रक्रिया चालू आहे. आपल्या शरीरातले सेल्स रोज मरतात, रोज जन्माला येतात. त्याला जैन शास्त्रामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. आलय विज्ञान धारा आणि प्रवृत्ती विज्ञान धारा, त्याच्यामध्ये सांगितलं हे विज्ञानच आहे. रोज मरतो आपण, रोज जन्म. एक ते सेल्स जन्माला येतात, त्यांची स्थिती होते, त्यांची वाढ होते, ते सेल्स मरतात. नवीन सेल्स जन्माला येतात. म्हणजे सेल्स मरण, कण मरण चालूच आहेत. म्हणजे काळ असा येतो की आता नवीन जन्माला आलेले आहेत ते मराठ्याला टेकले तर पुन्हा जन्माला येत नाही, त्याचं नाव मरण आहे. मग ही रोज सेल जन्माला येतात, रोज अन्न पचवलं जातं, अन्नातून रस तयार केला जातो, रसातून रक्त तयार केलं जातं. कोण आहे? भगवंतात कोणीच नाही, मीच आहे.
ज्ञान शब्दाचा अर्थ काय? कुणीच नाही येतो, मीच आहे. ईश्वर सर्व भूतानाम, की तुमचंच एकट्याचं परिवर्तन होतं असं नाही. हत्तीचा असो, सिंहाचा असो, गाढवाचा असो, कुत्र्याचा असो, कोल्ह्याचा असो, नाही तर माणसाचा असो, ते सगळं परिवर्तन करणारा मी आहे. आणि माझं राहायचं ठिकाण सगळ्यांचं हृदय आहे. म्हणून भगवंत आपला पत्ता आपण सांगतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. ईश्वर शक्ती जी आहे ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहते, हृदयात राहते. मग हृदयात राहते म्हणून वाईट कर्म पण होतं आणि चांगलं कर्म पण होतं. अर्थ कळला का? ईश्वर हृदयामध्ये राहतो. जर वाईट हृदय दुर्योधनासारखा असेल तर वस्त्रहरण करतातच. वस्त्रहरण करणारी शक्ती सुद्धा ईश्वराची आहे. आणि हृदय चांगलं आहे, रक्षण करणारी शक्ती सुद्धा ईश्वराची आहे. महाराज दोन शक्ती नाही, दोन शक्ती नाही, शक्ती एकच आहे, व्यक्ती दोन आहे. जी वीज पंखा चालवते ना तीच ट्यूब पेटवते. आणि मी ज्या माईक मधून बोलतो वीज सुद्धा तीच आहे. आता याच्यामध्ये करंट लागत नाही, आवाज येतो. मग विजेतून आवाज येतो, पंख्यातून हवा येते, ट्यूब मधून प्रकाश येतो, सगळं बरोबर आहे. तर सगळीकडे वीज एक आहे. वीज शब्दाचा अर्थ शक्ती. लक्षात आलं? तो माईक मधला आवाज त्याचं प्रतिबिंब आहे, ट्यूब मधला प्रकाश प्रतिबिंब आहे, पण वीज एक आहे. मोटर पाणी उपसते, यंत्र भिन्न आहे, वीज एक आहे. एकदाच वीज आली ना एकाच वेळेस वीज सगळे काम करते. मोटरीसाठी वेगळी लाईट सोडावी लागत नाही, लाईटीसाठी वेगळी वीज सोडावी लागत नाही. एकच वीज सोडली, एकच खटका दाबला ना एकाच वेळेस वीज सर्व काम करते. मिरच्या कापायच्या असल्या, कांडायच्या असल्या, माणसं कापायची असले, वीज काम करते. फक्त खिसे कापत नाही, ते बाकी आपण करतो. एकच वेळेस सगळी कामं एकच वीज करते. शेतीला पाणी पण दिलं जातं, हवा पण चालते, पंखा पण चालतो, वीज पण चालते, मोटर पण चालतो. तसं तुम्ही आम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये एकाच शक्तीचं वास्तव्य प्रगटीकरण वेगळं वेगळं आहे. एकामधून शुद्ध मूर्खपणा प्रगट होतो, एकातून वेडेपणा प्रगट होतो, एकातून शहाणपणा प्रगट होतो, एकातून ज्ञान प्रगट होतो, एकातून भक्ती प्रगट होते, एकातून योगा प्रगट होतो, एकातून गणित प्रगट होतं. पण हे सगळं एकाच शक्तीचा अंश आहे. प्रगटीकरण वेगळं वेगळं. आता नीट आहे का? त्याचा परिणाम काय होतो? ज्याच्यातून ज्ञान जन्माला येतं ना, भगवंत सांगतात त्यांनी अहंकार करू नये. प्रगटीकरण माझं आहे, ज्ञान तो प्रगट करत नाही, प्रगटीकरण करणारा नाही. म्हणून तुकोबारांचा शब्द आहे, तुका म्हणे मग बोलवी तो देव. तुका म्हणे मग बोलवितो. फार गोड शब्द आहे, बोलवितो. तुम्हाला असं वाटतं जगद्गुरु तुकोबरा विनम्रता धारण करतात? विनम्रता नसतेच, वास्तव सत्य. बोल देव आहे म्हणूनच बोलवतो ना. तर तुकोबरा कुठे काय विश्वविद्यालयात शिकायला गेले होते? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते? शक्तीचं प्रगटीकरण झालं आणि त्यातून ज्ञान बाहेर पडलं. ज्ञानोबर आहे, तुकोबार आहे, साधू संत. जितकं अंतःकरण हृदय निर्मल असेल प्रभाव तितका जास्त होतो. आरसा जितका स्वच्छ असेल तितकं प्रकाश जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतो. हृदय म्हणजे आपल्या अंतःकरणाचा आरसा आहे. ईश्वर सगळ्यांच्याच हृदयामध्ये आहे. पण ज्या संतांचं साधकाचं अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे त्याच्यातून प्रकाशाची तीव्रता बाहेर पडते. त्याला विरोध करता येत नाही कोणाला.
धामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी. यंत्र शब्दाचा फार सुंदर असतं. यंत्र वेगळे आहे. मायया. यंत्र सुद्धा तुमचं नाहीये, शरीर सुद्धा तुमचं नाहीये. म्हातारपण तुम्ही येऊन दिलं नसतं कधीच. काहीच नाही तुमचं, फक्त जगणं आहे. जसं जाईल तसं जगणं चालू आहे. मायया यंत्रारूढानी. मायेनं निर्माण केलेल्या यंत्रावर आरूढ होऊन मी सगळीकडे फिरतो. म्हणून तर सांगितलेलं आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ईशावास्यमिदं सर्वम आहे. जर यंत्रावर आरूढ होऊन ईश्वरच सगळीकडे फिरतो, तर मग तुम्ही सगळीकडे ईश्वर का समजत नाही? आणि म्हणून लक्षात ठेवा, जर समजलं ना, आज त्रास देणारा माणूस उद्या तो साधू होतो. ही तुमची ताकद आहे. मांडे भाजण्याकरता आडवा येणारा विसोबा खेचर. मांडे भाजण्याकरता आडवा येणारा विसोबा. तुमच्यासारखं जर वैर धरलं असतं ज्ञानोबरायांनी, काय परिणाम झाला असता? जो आडवा आला ना, त्याला गुरु केलं नामदेव महाराज. काय चमत्कार आहे. विसोबा खेचर ज्ञानोबराला आडवे आले. ज्ञानोबराच्या अंतःकरणातला प्रभाव असा विलक्षण आहे महाराज. रेडा जर नीट बोलतो तर तुम्ही माणसे, आणि ज्या अर्थी तुम्ही नीट बोलत नाही त्यापेक्षा रेडा चांगला आहे. ज्ञानोबराच्या सान्निध्यात राहून, ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यात राहून अपूर्णता आहे. म्हणजे तुम्ही रेडे सुद्धा तुमच्यापेक्षा चांगला आहे. रेडेच्या आज आरती होते आळ्याला, दरवर्षी पुण्यतिथी साजरी होते आणि संपूर्ण परिसर आळ्याचा तिथं जमा होतो. रेड्याचं दर्शन घेतो. तुम्हाला भरोसा आहे का तुमच्यानंतर वर्षात 2 वर्षांनी एवढा प्रकार होईल म्हणून? रेड्याच भाग्यवान आहे. रेड्याचा जर वार्षिक उत्सव 700 वर्षापासून होतो, इथून पुढे तुमचं होईल का 700 वर्ष? मग रेडा चांगला आहे म्हणा ना. ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यात राहिल्यानंतर रेड्यामध्ये परिवर्तन होईल. विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे गुरु होऊ शकतात, ही संभावना आहे. हे परिवर्तन आहे. गाथा बुडवणारा रामेश्वर भट्ट आणि आरती करणारा बोला ना. नाही तुम्हाला काही सांगायला पाहिजे. नारायणगडम काढणारी लोकच गडावर आले होते. बाबाने फेटा बांधून त्यांना वाटायला लावलं. नाही, मन आहे ना, फार काळ वैर टिकवू शकत नाही. 10-5 वर्ष झाले ना मन वैर सोडून देते. काय झालं, किती दिवस मागा लागायचं. काही समोरचा माणूस दखलच घेत नाही. हा, समोरच्या माणसाने जर वैर टिकवलं ना, मग वैरी पिढ्यानपिढ्या टिकते. भावकीचं जे वैर आहेत ना, ते दोन्ही बाजूने टिकवलं जातं म्हणून टिकतं. ते एका बाजूने 0 करायचं, वैर टिकतच नाही. रोज शिवाय देणार का तुम्ही? नवीन नवीन गादीवर बसलो, मला सगळी लोक सांगायचे परिसरातले, महाराज तुमच्याबद्दल फार बोललं जातं, जास्तीत जास्त 2 वर्ष टिकाल तुम्ही, असं म्हणतात लोक. माझ्या जवळची तुम्ही सांगायचे, त्यांनाच म्हणायचं असेल म्हणा. म्हटलं 2 वर्षाची जर गॅरंटी आहे ना, ते म्हणजे हो. शास्त्रीची जास्तीत जास्त गडावर किती दिवस राहतील? 2 वर्ष, असं लोकांचं म्हणणं. म्हणजे काय 2 वर्ष काही कमी का? 2 वर्षानंतर पुढे बघू ना. आज काय दिलं विचार करायचं, तर 2 वर्षाची गॅरंटी दिली हे काय कमी? मग 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, आता 7वं चालू आहे. तिथे 2 वर्ष टिकणारे म्हणणार आहेत ना, तेच गडावर टिकलेले आहेत. मी दिसू नये म्हणणारेच गडावरून गायब झाले. मला बोलण्याचा अर्थ काय, याला म्हणतात परिवर्तन. तुमच्या अंतःकरणातलं सतेजत्व, तुमच्या अंतःकरणातली धार, तुमच्या अंतःकरणात असणारी ईश्वराची कृपा, याची जाणीव जर तुम्हाला झाली ना, जगातला कुठलाच माणूस काही करू शकत नाही. तर साक्षात ईश्वर तुमच्या हृदयामध्ये आहे. माणसाला काय घाबरतो तुम्ही? आणि ईश्वराने जर तुम्हाला मारायचं ठरवलं, निमित्त मात्र भवसव्य, निमित्त आहे. म्हणजे मी मेला, त्यांनी मेला, त्यांनी मेला, इत्यादी निमित्त आहे.
हे काही खास परिवर्तन आहे अशातल्या भावनेत. हा सिद्धांत याला म्हणतात ज्ञान. ईश्वर हृदयामध्ये आहेत तरी उणे पण आहेत, ईश्वराचा प्रसाद नाही आहे. तुम्ही परमार्थ करा, संसार करा, व्यवहार करा, काही करा, आणि तुम्ही सुखी आहात हा ईश्वराचा प्रसाद आहे. झोपडीमध्ये आहात का बंगल्यामध्ये आहात का डोंगरात आहात काही संबंध नाही. तुमचा चेहरा आनंदी आहे हाच ईश्वराचा सगळ्यात मोठा प्रसाद आहे. प्रसाद आहे सर्व दुःखानां हानिरस्योपरि. फार सुंदर विश्लेषण. साधू का दुःखी होत नाही? ईश्वराचा प्रसाद आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे की संसारातल्या वस्तूशी साधूला काही घेणं देणं नाही. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता. चित्ताचा प्रश्न. चित्ताला काहीच लागत नाही. गुलाबजाम लागत नाही, तिखट लागत नाही, गोड लागत नाही, आणि जे चित्ताला लागतं तो भगवंताचा प्रसाद असतो. माझे चित्त तुझे पाय राहे ऐसे करीत आहे, चित्ती तुझे पायी डोळा रूपाचे अखंड भोगी नाम तुमचे वर्ण. आणि त्या चित्तावर चैतन्याचा प्रसाद झाला, चित्ताचे चैतन्य झाले. ज्ञानोबराय म्हणतात. काय ज्ञानोबरांच्या ओव्या आहेत, कधीतरी अभ्यास करून पाहता. चित्तच चैतन्यात परिवर्तित होतं म्हणजे ईश्वराचा प्रसाद होतो. आणि अशी वेळ जेव्हा जीवनामध्ये येते भगवंत म्हणतात माझा प्रसाद त्यावेळेस पूर्ण होतो. याचा याच निमाले घन आनंद दे ना तरी समुद्राची होऊन ठेले ते बी चित्ताचे चैतन्य झाले. चित्ताचे चैतन्य झाले. होतं का नाही? होतं म्हणण्याची गरजच नाही, कारण चैतन्यच हृदयामध्ये निवास करत आहे. आणि हे कोण सांगतं? चैतन्यच सांगतं. भगवंतच सांगतात की मी तुमच्या हृदयामध्ये राहतो. आता ते सांगतात म्हणून तरी विश्वास ठेवा. मग आपल्या अंतःकरणात राहणाऱ्या ईश्वराशी कसं वागावं, कशा पद्धतीने करावं याची जाण ईश्वराचं भान असल्यावर निर्माण. बाप आपल्या बरोबर आहे असं जर मुलाला कळलं ना तर मुलाला चांगलं वाग सांगायची गरज नाही. सगळ्यात वाईट मुलं सुद्धा बापाबरोबर चालत असताना सरळ चालतात. किती जीवलग दोस्त भेटू द्या बघणार सुद्धा. नवीन नवीन गुरुजीकडे राहत होतो, जरा स्वभाव खराबच होता माझा, काही फरक चांगला होता असा नाही. खेळण्यावर जरा जास्त लक्ष असायचं. तो स्वामीजीकडे गेलो ना त्याचा खाली मान घालून उभं राहायचं. रोज तक्रार जायची माझी. संन्यासी असायचे ना, स्वामीजी वो ऐसा तकलीफ देता है वैसा तकलीफ, असं बोलावं. मला बोलवायचे, मी आपलं शांत उभं राहायचो. जा 3-4 वर्ष निघून गेले याच्यामध्ये. स्वामीला विश्वासच होत नाही की हा पोरगा असं काही करू शकतो. ते भांडणं करतो किंवा अभ्यास चांगला आहे, गुणवत्ता चांगली आहे, कशाला मारामारी भांडणं करेल. योगायोगाने एक दिवशी संन्यासाबरोबरच भांडण्याचा प्रश्न आला आणि त्याला मारल्यानंतर हा तर रडत गेला. मग स्वामीजीला आश्चर्याने विचारलं तुम्ही मारा का? मग हा स्वामीजी म्हणे मार. कमाल, मारला का हा प्रश्नच विचारला नाही. मार सत्य है, कमाल है. आगे तो ऐसा लगा नहीं मारेंगे कर. पढ़ने वाला लड़का कभी झगड़ा नहीं करता. झगड़ा करके पढ़ते हुए ये विशेष था. अच्छा कोई बात नहीं, झगड़ा हो गया ना, मैंने कहा हाँ महाराज जी जाने दो कोई बात. मतलब सन्यासी महाराज आपने बोला क्यों नहीं? क्या बोलने का, तुम सन्यासी है ना? हाँ, तो सफेद कपड़े और ऐसे बातचीत क्यों की तुम बोलो? सन्यासी ने सन्यासी के साथ रहना चाहिए. सन्यासी ने दूसरे के साथ में बात नहीं करनी. अगर बात करते हो तो मार खानी पड़ेगी. बोलायचा प्रश्न नाही, समोर लक्षातच येत नाही. वागण्याची प्रथा पद्धती असते, विश्वासच वाटत नाही. आणि ज्यावेळेस माणूस परमार्थामध्ये कृपेनं आशीर्वादानं रुजत जातो, सगळे लोक सांगतात बसत नाही विश्वास, पण प्रसाद असतो त्यांचा. याचं कल्याण व्हावं, त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं. आपल्या प्रयत्नाने परिवर्तन होत नाही, ईश्वराच्या आणि सद्गुरूच्या कृपेनंच परिवर्तन होतं. मला सांगा, युनिव्हर्सिटीमध्ये काही कमी ज्ञानी लोक आहेत का?
कमी शिकलेले लोक आहेत का, कमी डॉक्टर आहेत, कोण पाय पडतं त्यांच्या? 60,000 रुपये एकेकाला तत्वज्ञान शिकवण्याकरता करणार आहे. घरात बायको 2 मिनिटं ऐकून घेतली, समाज तर सोडूनच द्या. तो सांगितलं ना, गौतम ऋषीने असं सांगितलं, बायकोमध्ये खायला काय करायचं ते सांग. ते गौतम आणि कणा तिकडे घरी घेऊन जा. जे वास्तविक तत्वज्ञान आहे ते सांगितलं तरी ऐकत नाही, कारण की गुरुप्रसाद नाही. आणि आमचे कीर्तनकार जे अभंगात नसतं ते सांगतात, तर लोक पैसे देऊन पाया करतात. ज्या कथा कधीच झालेल्या नसतात त्या कीर्तनामध्ये सांगतात. आणि कीर्तन झालं तर लोक म्हणतात काय कीर्तन झालं, अभंगाचा संबंध नसताना सुद्धा. म्हणून कारण सांगतो तुम्हाला, प्रसाद असतो तो कोणावर होईल, कशावर होईल, कोणावर ईश्वर प्रसन्न असेल, काही भरोसा देता येत नाही. भ्रामयन सर्वभूत यंत्रारूढानी माय, काही भरोसा सांगता येत नाही कशावर भगवंत प्रसाद करेल. म्हणून आपली योग्यता, आपलं ज्ञान आणि आपली विशेषता आपल्या जवळ पाहिजे, आपल्या जीवनामध्ये पाहिजे. म्हणजे या श्लोकांचा जो खरा अर्थ असा आहे की योग्यता असणारा आणि पाप असणारा दोन्हीच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं निवासस्थान आहे. भगवंत प्रेरणा देतो. आज विरोधात आहे, उद्या शिष्य होतो. आज शिष्य आहे, उद्या विरोधात जातो. ही ईश्वराची संकल्पना आहे, ईश्वराची प्रेरणा आहे. आणि तुमच्या डोळ्यात देखत या सगळ्या घटना आहेत बरं काय, लांबच्या घटना नाही. गादीवर बसलो तेव्हा आपल्या परिसरात थोडे थोडे आकडे केले होते, 1,00,000, 1,50,000. सुरुवातीचे आकडे किती होते आपले? ईश्वराचा प्रसाद, तुमचा प्रकार नाही. 1,00,000, 1,50,000 चालायचे त्यावेळेस. आता सगळे 20च्या पुढेच. कारण कीर्तनकाराने ते आकडे वाचले, 20,00,000, 35,00,000, 40,00,000. मला म्हणजे आकडेच काय, तू काय आकडा होता? ही प्रेरणा ईश्वराची आहे. मला बोल, मी आकडे कोण वाढवणार तुम्हाला द्यावंसं वाटणं, ही तुमच्या हृदयामध्ये निवास करणारा जो परमात्मा आहे त्याला जर पटलं तर तो द्यायला लागेल. ईश्वर जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, हे आरतीचे म्हणते. ईश्वर जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेता है तो चमडी उधेड के लेता है. कातडी सुद्धा तो काढून घेतो बरं. वसुली फार वाईट येते आणि फुकट काही मग. ही प्रेरणा आहे, हे सत्य आहे जीवनात. का गडाचं परिवर्तन झालं कोणी करत नाही, शास्त्री नाही कोणी नाही, ईश्वराची प्रेरणा आहे. भाव तुगा म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ भेट कोण देतो मला. सगळे लोक परेशान झाले. मला येतो कुठून पाहिजे म्हणजे तुला का टेन्शन नाही ना कर, संसार बोललो तुला नाही म्हणजे तुम्ही सांगा ना, म्हणजे मी काय सांगू, अडचण येत नाही एवढं सांगतो. आणि आली तर ती बाबाची अडचण आहे. गडाला अडचण येणं कुणाची अडचण आहे? गड त्यांचा आहे, हे सत्य. मग अडचण सुद्धा कुणाची आहे? गड बोला ना, गडाची ना. गडाला जर अडचण आली तर अडचण कुणाची आहे? आणि गडाला अडचणीत आणलं तर कुणाला अडचणीत आणलं नाही का? ठोका पाकायचा. मग शास्त्रीय अडचणीत येतच नाही. आम्ही त्रयस्थ आहोत. त्रयस्थ शब्दाचा अर्थ आहे साक्षी. आला पैसा विकास करू, नाही आला टेन्शन नाही. इतक्या मोकळ्या अंतकरणाचे आलाच पाहिजे, हीच बाबांची प्रथा. बाबा प्रेरणा देतात. सगळे आज 2 ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होती. डोनगाव आहे ना पाचवडजवळचं, तिथे प्राणप्रतिष्ठा होती बाबांची. हिवरसिंगला होती. हिवरसिंगला काही मला चमत्कार वाटतो, मी म्हणून सांगतो तुम्हाला. हे काही असं काही गडाचं चरित्र म्हणून सांगत नाही. मात्र हिवरसिंगला ते 60-70 घरं आहेत. बाबांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झाले. ते सगळे लोक आहेत ना, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर छोटं तोड करून बोलायला लागले. महाराज आमचं चुकलं. काय चुकलं तुमचं? नाही, सगळ्यांनीच दिलं पण आम्ही दिलं नाही तुम्हाला. आम्हाला मागितलं पण तुम्हाला. हिवरसिंगची गोष्ट आहे. मी मागितलं का तुम्हाला? नाही म्हणे महाराज आम्हालाच अंतःकरणातून अपराधी वाटतं. हे मंदिर व्हायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो.
बाबांची मूर्ती बसली. हे 50-60 घरांनी तयार केलेलं मंदिर आहे. आता बाबाची मूर्ती बसली, तुम्ही कधी या घेऊन जा. म्हणजे नको ना. नाही असं कसं महाराज, आमच्या अंतकरणाला तोडता का तुम्ही, आमच्या अंतकरणाला दुखवता का तुम्ही. अरे पण आवश्यकता नाही म्हणजे घेऊनच जायला पाहिजे. त्याला म्हणतात प्रेरणा. दिलं नाही याचा अपराधी पण जाणवणं हे भगवान बाबांची कृपा आहे. दिल्यानंतर मोकळं वाटतं हा प्रसाद. ही प्रेरणा कोणाची आहे, कोण आहे, त्यांची जाती. म्हणून त्रास होतो तो बाबामुळे उत्पन्न येतं ते ईश्वर सर्वभूतानां हृदयेश. परमात्मा स्वरूप असणारे संत हृदयामध्ये निवास करून प्रेरणा देतात. त्या प्रेरणेचा संकेत जर पाळला, नर करणे करे सो नरका नारायण, ही क्षमता आहे, ही जीवन आहे. या बराच वेळ झाला. हा जो ज्ञानकांडातला प्रकार आहे तो तुम्हाला सांगितला. उद्या आपण नवीन